हाय हॅलो नमस्कार, मी मानसी आणि आजचा व्लॉग असणार आहे. आज आम्ही कोणते कोणते टॅटू काढतो स्टुडिओमध्ये ते, आणि आज एक स्पेशल टॅटू आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवायचं आहे. मला बघत राहा. हे आहे डिझाईन, बघू शकतात. हे दोघं पाय कोणाचे आहेत आणि हे दोघं डेट कोणाचे आहेत हे ऐकण्यासाठी तुम्हाला पूर्ण व्लॉग कंटिन्यू करावा लागेल. सो पूर्ण व्लॉग कंटिन्यू करा म्हणजे तुम्हाला समजेल. कोण हे टॅटू काढता आहे आणि हे पाय कोणाचे आहेत. ओके सो डिझाईन रेडी आहे. आज आहे शिवजयंती, सो तुम्ही बघू शकतात, आणि त्यानिमित्त स्पेशल टॅटू सुद्धा चालू आहे. आमच्या सरांचा आता मी सेटअप करते आहे. तुम्ही बघू शकता, खूप स्पेशल टॅटू आहे हे माझ्यासाठी. खूप स्पेशल टॅटू आहे आणि फ्री ठीक आहे. बघू ते समजेल तुम्हाला. मी ओळखत असेल इकडे बघा, ओळखत असेल त्यांना माहिती असेल मी कोण आहे आणि आता कोणाच्या हातावर टॅटू होतं हे तर तुम्हाला समजून गेलं. आणि गिराईक थोडं गुणगुण वाटतंय, पैसे देणार नाही असं वाटतंय, पण तरी काढायचं लागणार आहे. तर सेटअप झाला आहे मस्त. या पर्सनच्या हातावर आपण टॅटू काढणार आहे. तर हे पर्सन कोण आहे ते मी तुम्हाला सांगते. हे आहेत माझे पप्पा आणि तिचे पण. आता मध्येच आम्हाला एक मोठं क्लायंट आलेलं आहे, तुम्ही बघू शकता. त्यांचा टॅटू चालू आहे. दाखव त्यांना, मी सांग फॉलो करा, सबस्क्राईब करा. आता मी प्लेसमेंट करते आहे. तुम्ही हे टॅटू बघू शकता. मी 7 वर्षापूर्वी जेव्हा मी स्टार्ट केलं होतं टॅटू तेव्हा काढलेलं आहे. एवढी चांगली फिनिशिंगमध्ये नाही आहे, बिकॉज खूप जुनं आहे. स्टार्टिंगला शिकण्याकरता हात नव्हता तेव्हा मी दिला होता. आमचं पुरं काम नाही मला काहीच नाही ते मातीने मान टाकून दिली. काढताय पण मला समजत नाही. नाव काढलं पहिले, नाव काढायचं. पाय माझ्या लक्ष्मीचे आहे ना, लक्ष्मीचे पाया काढून त्याच्यानंतर 3 गावात असं मला भेटले नाही किंवा एक फोन नाही आला. बहिणी करून घेतात. म्हणजे आता व्हिडिओ कॉल असतो ना साधू, जर समजा हे जर कधी गेलं तर हे कधी येईल, कधी भेटेल, त्यापेक्षा आपले पाय आपल्या जवळ असतं. टेन्शन. मी थोडी लांब चालली, लहानपणापासून मी कुठं लांब चालली. पैसा येईल नाही माझ्याकडे, माझे पैसे निघून चालले सगळे. आता माझे पैसे वापरले माझ्याकडे. सस्पेन्स मिनिंग काय, मिनिंगफुल टॅटूचं सस्पेन्स. लक्ष्मी म्हणजे ते पाय असले म्हणजे आपल्याकडे पैसा भरपूर राहील ना. तुम्ही गेल्या तरी माझ्याकडे तुमचे पाय काय पाहिलं किती विचार आहे. आम्हाला आमचं प्रेम आहे म्हणून काढतोय. प्रेम होतं म्हणतो, लहानपणी काढलं होतं. मला काय होतं मोठेपणे एवढं साध्य, मोठेपणे साध्य अजून पाय आले तुमच्या. डायरेक्ट आशीर्वाद. हलक्या हाताने इंजेक्शन द्या डॉक्टर. टॅटू झालेला आहे, बघू शकता तुम्ही. आणि वरच्या टॅटूला पण आम्ही थोडंसं फिनिशिंग केलेलं आहे.
तुम्ही बघू शकता टॅटू कम्प्लीट झालेला आहे, एकदम मस्त झालेला आहे. मी काढलेला आहे आणि माझा पाय आहे. आणि माझा पण आहे. माझा जास्त छान आहे. माझा पण काढलेला आहे. दोघींचा. तर लहानपणीची इच्छा होती त्यांना की पाय काढायचा, आता खूप ट्रेंडमध्ये, तर लहानपणी काढायला नाही भेटलं म्हणून त्यांनी आत्ता ती विश कम्प्लीट केलेली आहे. माझा पाय मोठाच होता. तर आता त्यांनी काढलेलं आहे. तर तुम्हाला पण कोणाला काढायचं असेल तर नक्कीच विजिट करू शकता टॅटूवाला टॅटू स्टुडिओ नाशिक. बाय बाय. चलो तुम्ही चालतो घरी. तर तुम्ही टॅटू बघितलं असेल, खूप छान टॅटू झालेला आहे आणि मी खूप हॅपी आहे आणि त्याचसोबत थोडं इमोशनल सुद्धा आहे. बिकॉज मी 7-7.5 वर्ष झाले असेल मला टॅटू इंडस्ट्रीमध्ये. मी फर्स्ट टाइम असं कोणाचं तरी टॅटू बघते की एखाद्या वडिलांनी त्यांच्या मुलीचं 25-26 वर्षानंतर असं फुटप्रिंटचं टॅटू काढलेलं आहे. सो मी खूप प्राऊड पण फील करते आणि खूप छान वाटते मला. आणि त्यांचा बड्डे होता आज. बड्डे त्यांचं आहे, स्टील त्यांनी आमच्यासाठी टॅटू काढलं. त्यांचं असं म्हणणं असतं दरवेळेस की आम्ही त्यांच्या लक्ष्मी आहोत आणि त्यांनी ते नेहमी दाखवलं आहे की हो, त्यांना खरंच असं वाटतं. सो खूप छान वाटतंय आणि हॅपी बर्थडे पप्पा. ते दरवेळेस म्हणायचे की आम्ही त्यांच्या लक्ष्मी आहोत आणि त्यांनी ते प्रूव्ह केलेलं आहे. तुम्ही बघू शकता. त्यांचं असं म्हणणं होतं की तुझं लग्न झालं, आता हिचं पण लग्न होईल, तर तुम्ही दोघं चालले जातील म्हणजेच माझी लक्ष्मी चालली जाईल. तर तुमचं पाय जर असेल माझ्या हातावर तुम्ही माझ्यासोबत लक्ष्मीसारखं नेहमी राहतील, असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणून त्यांनी फुटप्रिंटचं काढलं. सकाळीच त्यांनी मला म्हणजे मी जेव्हा विश करण्यासाठी कॉल केला तर सकाळीच त्यांनी मला सांगितलं की मला असं असं टॅटू काढलं. म्हणजे नका काढू म्हटलं. मी खूप त्यांना कन्व्हिन्स केलं की नका काढू, चांगलं नाही वाटणार असं असं. बट ते ठाम होते त्यांच्या मतावर की त्यांना काढायचंच आहे. सो मी थोडंसं चेंजेस केले, फक्त की छोटं काढून दिलं. त्यांचं म्हणणं होतं की प्रॉपर जसं बेबीचं फुटप्रिंट टॅटू काढतात नॉर्मल लोक तसं काढायचं होतं. बट चेंजेस करून तेवढं तरी काढलं. असं मी खरंच कुठेच नाही बघितलेलं आहे. सो खूप छान वाटतंय. बाकी टॅटू कसा वाटला आणि माझा पूर्ण ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी नक्कीच सबस्क्राईब करा.